अंगणवाडी मदतनीस आपल्या आयुष्यमान भारत कार्डवरती आभा नंबर नसतील तर ही लिंक भरायची आहेत. तर कसे भरायचं? तर बघा, लिंक ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं फुल नेम फिलअप करायचं आहे. आपलं या ठिकाणी आपण अंगणवाडी हेल्पर आहोत. अंगणवाडी हेल्पर असं लिहायचं आहे. अंगणवाडी हेल्पर लिहिल्यानंतर आपला जिल्हा निवडायचा. आपला जिल्हा कोणता आहे तो जिल्हा निवडायचा आहे. आपला ब्लॉक, तालुका म्हणजे आपला तालुका या ठिकाणी फिलअप करायचं आहे. प्रोजेक्ट नेम काय आहेत इंग्लिशमध्ये फिलअप करायचं आहे. ते इंग्लिशमध्ये कसे फिलअप करायचे ते तुम्हाला मी दाखवतो. तर बघा, असं या पद्धतीने आपल्याला इंग्लिशमध्ये फिलअप करायचं आहे. इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस ICDS ऑफिस जे असेल तुमचं डिस्ट्रिक्ट ते या ठिकाणी फिलअप करून द्यायचं. या पद्धतीने इंग्लिशमध्ये तुम्हाला प्रोजेक्ट नेम द्यायचं आहे. नंतर नेक्स्ट आहे आपला या ठिकाणी ॲड्रेस फिलअप करायचा आहे. रेसिडेंट विलेज नेम ऑफ अंगणवाडी हेल्परचा आपल्याला या ठिकाणी ॲड्रेस फिलअप करायचा आहे. नेक्स्ट पॉईंट सेम टू सेम आहे. त्याच्यातही आपल्याला या ठिकाणी ॲड्रेस फिलअप करायचा आहे. मोबाईल नंबर द्यायचा आहे. आधार नंबर द्यायचा आहे. ईमेल आय डी स्वतःची या ठिकाणी फिलअप करायचं आहे. डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचं, वर्ष सिलेक्ट, मंथ आणि डे सिलेक्ट करायचं आहे. एज किती आहे ते एज आपण फिलअप करायचं या ठिकाणी. राशन कार्ड ऑफ अंगणवाडी हेल्पर, राशन कार्ड नंबर या ठिकाणी फिलअप करायचा आहे. इज राशन कार्ड लिंक विथ आधार कार्ड, आधार कार्डसोबत तुमचा राशन लिंक आहे का तर येस करायचं आहे. नंतर नेक्स्ट पॉईंट आहे डू हेल्पर हॅव एन आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट आभा ID. तर बघा या ठिकाणी आपलं जे आयुष्यमान कार्ड आहे त्या आयुष्यमान कार्डवरती आपल्या आभा ID नंबर नसेल, पण आपल्या नसेल म्हणून आपण हे ॲप्लिकेशन भरून देत आहे. हे लिंक आपण फिलअप करून देत आहे. तर आपल्याला या ठिकाणी काय म्हटलं, आपल्याकडे आयुष्यमान कार्ड असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करून द्यायचं आहे. तर 2 ऑप्शन येणार आहेत. तर येस केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आभा नंबर द्यायचा आहे. आभा नंबर फिलअप केल्यानंतर फायनली सबमिट करून द्यायचं. या पद्धतीने आपल्याला हे Google लिंक भरता येते. धन्यवाद.